नमस्कार सगळ्यांना आणि प्लंबिंग आजच्या ट्रेडच्या धड्यात या मॉड्यूलमध्ये आम्ही आपले सुरक्षा स्वागत आहे. स्टँडर्ड्स, प्रोटोकॉल आणि प्रथमोपचार कव्हर करू आणि ऑक्युपेशनल हॅझार्ड्स बाबतीत घ्यायचे प्रिकॉशन्स समजून घेऊ. ऑक्युपेशनल हॅझार्ड्स आणि त्याचे पोटेन्शियल सोर्सेस आणि ते टाळण्यासाठी योग्य पद्धती सुचवणे. वर्कशॉपमधील टाकाऊ आणि अपशिष्ट पदार्थ ओळखून त्यांना सॅग्रिगेट करणे. इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट्स टाळण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणे. आपले काम करताना घ्यायची प्रिकॉशन समजून घेणे आणि त्यांना फॉलो करणे. आणि ट्रेड टूल्स आणि इक्विपमेंट्स वापरताना सेफ्टी पॉईंट्स रेकॉर्ड करणे. आता आपण विविध ऑक्युपेशनल हॅझार्ड्स आणि त्याचे सोर्सेस पाहू. बहिरेपणा हा आवाज किंवा विस्फोटकाने होणे शक्य आहे. इंजुरी हे एक्सप्लोजिव्स, नियंत्रण नसलेले उपकरण, अर्थिंग नसणे, पुअर हाऊसकीपिंगमुळे होणे शक्य आहे. आजारपण हे व्हायरस किंवा धूम्रपानमुळे शक्य आहे. पुढे जाऊया. आपण सेफ्टी सायन्स ओळखून हे समजून घेऊया की त्या कोणत्या 4 श्रेणींपैकी एकामध्ये मोडतात: प्रोहिबिशन, वॉर्निंग, मॅन्डेटरी आणि इमर्जन्सी. प्रोहिबिशन चिन्हे लाल रंगाची असतात आणि विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट ॲक्टिव्हिटीज रोखण्यासाठी वापरली जातात. येथे काही उदाहरणं आहेत: धूम्रपान करू नका, इन्फ्लेमेबल वस्तू टाळा, पाण्याने एक्स्टिंग्विश करू नका आणि प्रवेश करू नका. वॉर्निंग सायन्स पिवळ्या रंगाचे असतात आणि पोटेन्शियल हॅझार्ड्स दर्शवतात. उदाहरणार्थ धोकादायक किंवा टॉक्सिक, हाय व्होल्टेज, सामान्य चेतावणी, फ्लेमेबल पदार्थ. मॅन्डेटरी चिन्हे निळ्या रंगाची असतात आणि सुरक्षित राहण्यासाठी काय केले पाहिजे हे दर्शवतात. उदाहरणार्थ सेफ्टी ग्लोव्ज घालणे, सेफ्टी गॉगल्स घालणे, सेफ्टी हेल्मेट्स घालणे, इयर मफ्स घालणे. इमर्जन्सी सायन्स हिरव्या रंगाच्या असतात आणि इमर्जन्सी संबंधित सुविधांचे जवळचे स्थान किंवा दिशा दर्शविण्यासाठी वापरले जातात. काही उदाहरणे अशी आहेत: फर्स्ट एड, इमर्जन्सी एक्झिटमधून निघण्याचे निर्देश, आपत्कालीन टेलिफोन आणि पिण्याचे पाणी. आता आपण वर्कशॉपमधून टाकाऊ पदार्थ ओळखून वेगळे करायला शिकणार आहोत. कॉटन वेस्ट मटेरियल वेगळे ठेवा आणि त्याला वेगळ्या डब्यात ठेवा. हँड शॉवेल आणि ब्रश वापरून चिप्स गोळा करा. बेअर हँड्सने चिप्स हँडल करू नका. वेगवेगळ्या धातूच्या चिप्स असू शकतात, म्हणून त्या धातू अनुसार वेगळ्या करून वेगळ्या डब्यात ठेवा. ऑइल स्पिल झाल्यास फरशी स्वच्छ करा. आता आपण ऑक्युपेशनल हॅझार्ड्स टाळण्यासाठी योग्य उपाय शोधणे आणि त्यावर काम करण्यावर लक्ष केंद्रित करूया. शॉप फ्लोअरवर काम करताना नेहमी योग्य प्रोटेक्टिव्ह फुटवेअर घाला. प्लंबिंग फॉईलला हँडल आहे याची नेहमी खात्री करा. बॉल पेन हॅमरला एक वेज जोडलेला आहे याची नेहमी खात्री करा. आपण पॉकेटच्या आत ओपन टूल ठेवलेले नाही याची काळजी घ्या. शॅटरिंग टाळण्यासाठी मेटल सरफेस चिकटवताना मशरूम हेड चिसेल टाळा. अपघात टाळण्यासाठी मेटल सरफेस चिकटवताना नेहमीच सेफ्टी गॉगल वापरा. प्रत्येक वापरापूर्वी लिफ्टिंग स्लिंगची तपासणी करणे आवश्यक आहे. लोड हलवताना मार्गाचे नियोजन करणे, मार्ग मोकळे करणे आणि स्पष्ट संप्रेषण राखणे सुनिश्चित करा. भार उचलताना ती जागा मोकळी करा आणि दिसायला सर्व स्पष्ट आहे असे करा. सस्पेंडेड लोडच्या खाली आणि जवळपास जागेत लोक, उपकरणे आणि अडथळे नाहीये याची खात्री करा. आता आपण इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट्स टाळण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करण्यावर लक्ष केंद्रित करूया आणि एखाद्या व्यक्तीला चालू असलेल्या वायरापासून कसे वाचवावे हे शिकूया. एखाद्या व्यक्तीला लाईव्ह सप्लायपासून विभक्त करणे. इलेक्ट्रिकचा शॉक घेणाऱ्या व्यक्तीचे निरीक्षण करा. परिस्थितीचा लवकर आढावा घ्या. सप्लाय डिस्कनेक्ट करून किंवा इन्सुलेट मटेरियलच्या वस्तूंपैकी एक वापरून पीडिताला लाईव्ह उपकरणातून सुरक्षितपणे बाहेर काढा. पीडितच्या शरीराला जवळच्या ठिकाणी हलवा. पीडितला नॅचरल ब्रीदिंग आणि कॉन्शियसनेस आहे की नाही हे तपासा. जर पीडित बेशुद्ध असेल आणि श्वास घेत नसेल तर रेस्पिरेटरी रिसिटेशन लागू करण्यासाठी काम करा. प्लंबिंग आणि मेसनरी ट्रेड यात काम करताना काय करावे आणि काय करू नये याची स्वतःला ओळख करून घेतल्यास सुरक्षित वातावरण राखण्यास मदत होईल. हेल्दी आणि सेफ वातावरण राखण्यासाठी किंवा कामाच्या टेबलावर ऑइल स्पिल्स रोखणे महत्त्वाचे आहे. शॉप फ्लोअरवर मेटलच्या चिप्सचा स्प्रेड रोखणे आवश्यक आहे, कारण धातूच्या चिप्समुळे अनेक हॅझार्ड्स उद्भवू शकतात. तसेच शार्प एजेसपासून संभाव्य इंजुरी होऊ शकते.
फाईल वापरताना वर्कपीसच्या दोन्ही बाजूला नियमित फॉरवर्ड स्ट्रोक मोशन वापरणे पण फायलिंग आणि कन्सिस्टंट परिणाम सुनिश्चित करण्यासाठी चांगली प्रॅक्टिस आहे. पाईप कापताना पाईपचे व्हॉईस हँडल जास्त घट्ट केल्याने पाईप तुटू शकतो किंवा डॅमेज होऊ शकतो. वूड ब्लॉकवर काम करताना चिसेलच्या कटिंग एजवर आपले लक्ष केंद्रित करणे अचूकता आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण आहे. ब्लेडच्या पूर्ण लेंथसाठी ब्लेड प्रति मिनिट 40 ते 50 स्ट्रोकच्या स्पीडने मार्क्ड ग्रूव्हजवर पुढे मागे हलवा. कॉन्क्रीट चिपिंग करताना गॉगल घालणे आणि डोळ्यांना पोटेन्शियल हॅझार्ड्सपासून किंवा चिपिंग प्रोसेस दरम्यान निर्माण होणाऱ्या उडत्या डेब्रीजपासून वाचवण्यासाठी आवश्यक आहे. वर्कपीस पकडण्यासाठी व्हॉईस हँडलवर स्ट्राईक करण्यासाठी हॅमरचा वापर करणे हे एक सामान्य तंत्र आहे, विशेषतः जेव्हा वर्कप्लेस मजबूतपणे सुरक्षित ठेवण्यासाठी एक्स्ट्रा फोर्सची गरज असते. ग्राइंडिंग व्हीलच्या बाजूला फ्लॅट चिसेल पिसणे ज्वाला साईड ग्राइंडिंग देखील म्हणतात. चिसेलची कटिंग शार्पन करण्यासाठी वापरले जाणारे एक सामान्य तंत्र आहे सिमेंट मोर्टार मिश्रण पाणी तयार करणे. आपण पुढे जात असताना ट्रेडची बेसिक टूल्स आणि इक्विपमेंट्स वापरताना आपण काही सेफ्टी पॉइंट्स नोंदवूया. काही रूलर्सना शार्प एजेस असू शकतात. ॲक्सिडेंटल कट किंवा इंज्युरीज टाळण्यासाठी त्यांना काळजीपूर्वक केअर करा. फ्लॅट फाईल आपल्या डोळ्यांना फ्लाइंग मेटल्स, चिप्स आणि धुळीपासून वाचवण्यासाठी नेहमी सेफ्टी गॉगल्स घाला. कट आणि ॲब्रेशन्सपासून आपल्या हातांचे संरक्षण करण्यासाठी ग्लोव्ज घालण्याचा विचार करा, विशेषतः रफ किंवा शार्प मटेरियल्स फिल करताना. प्रिक पंच आपल्या डोळ्यांना उडणाऱ्या डेब्रीज किंवा मेटल शार्टपासून वाचवण्यासाठी नेहमीच योग्य PPE जसे की सुरक्षा चष्मा किंवा गॉगल घाला. चिसेल वापरण्यापूर्वी त्याच्या परफॉर्मन्सवर किंवा सुरक्षिततेवर परिणाम करू शकणाऱ्या कोणत्याही डॅमेज किंवा डिफेक्टसाठी चिसेलची तपासणी करा. ड्रिल बिट आपल्या डोळ्यांना उडणारा कचरा आणि धुळीपासून वाचवण्यासाठी नेहमीच सेफ्टी ग्लासेस घाला. ग्लोव्ज आपल्या हातांना कट आणि ॲब्रेशन्सपासून वाचवू शकतात, विशेषतः हार्ड किंवा रफ मटेरियल्स ड्रिल करताना. स्क्रॅबर लूज किंवा क्रॅक टिप्स, मेटल बॉडीवर बुरस किंवा डल पॉइंट्स यासारख्या कोणत्याही डॅमेजची तपासणी करा. डॅमेज झालेले स्क्रॅबर तुटू शकतात आणि संभाव्य इंज्युरी होऊ शकतात. हॅमर हेडशी अपघाती संपर्क टाळण्यासाठी आपले हात स्ट्रायकिंग झोनपासून दूर ठेवा. ट्राय स्क्वेअर त्याच्या अचूकतेवर परिणाम करू शकणाऱ्या कोणत्याही डिफेक्ट्स, बँड्स किंवा डॅमेजेससाठी ट्राय स्क्वेअरची तपासणी करा. बेंच व्हॉईस हँडल चालवताना बोटं पिंचिंग किंवा ट्रॅपिंग टाळण्यासाठी सावधगिरी बाळगा. इंज्युरीज टाळण्यासाठी व्हाईस मेकॅनिझम आणि हँडलच्या मार्गापासून हात दूर ठेवा. स्टॉक अँड डेज स्टॉक वापरताना स्लिप किंवा इन्स्टेबिलिटी टाळण्यासाठी स्थिर आणि सपाट पृष्ठभागावर काम करा आणि सुरक्षित राहा. पाईप व्हॉईस स्विंग भरताना व्हायब्रेशन होऊ नये म्हणून विकृतीला वर्कपीस जॉच्या शक्य तितक्या जवळ ठेवा. पाईप रिंच फिरवताना जास्त जोर लावल्याने स्लिपेज आणि पोटेन्शियल इंज्युरी होऊ शकते. बेसिक रिंच वापरताना फोर्स लावल्याने हळूहळू चांगले नियंत्रण मिळू शकते आणि रिस्क ऑफ ॲक्सिडेंट्स कमी होतात. जम्पर आपण ड्रिलिंग करत असलेल्या भागात इलेक्ट्रिकल वायर्स, पाईप्स किंवा इतर हॅझार्ड्स नाहीत याची खात्री करा. ब्लॉक ट्रॉवेल ॲक्सिडेंटल कट किंवा जखम टाळण्यासाठी ट्रॉवेल ब्लेडच्या शार्प एजेसकडे लक्ष द्या. या धड्याच्या शेवटी आपण शिकलो आहोत ऑक्युपेशनल हॅझार्ड्स आणि त्याचे पोटेन्शियल सोर्सेस ओळखणे आणि ते टाळण्यासाठी योग्य पद्धती सुचवणे, इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट्स टाळण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करणे, ट्रेडमध्ये काम करताना घ्यायची खबरदारी समजून घेणे आणि प्रॅक्टिस करणे, ट्रेड टूल्स आणि इक्विपमेंट्स वापरताना सुरक्षा बिंदूंची नोंद करणे. मला आशा आहे की आपल्याला याची स्पष्ट समज असेल. सर्वांचे आभार आणि पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.